नमस्कार, माझं नाव आविष्कार दार्वे. वॉशिंग मशीन हा विषय प्रत्येकाच्या घरात घडणारा आहे आणि प्रत्येकाच्या घरात वॉशिंग मशीन आजकाल आहे. पण हा विषय कुठले तरी मांडला जावा, याच्याबद्दल कोणीतरी भाष्य करावं ही माझी स्वतःची इच्छा होती. थोडा बोल्ड सब्जेक्ट आहे किंवा थोडा नियर टू लाईफ सब्जेक्ट आहे, पण हा बघावा लोकांनी आणि एकदा तरी वॉशिंग मशीन बघावं एवढी इच्छा लोकांच्या मनात जागृत व्हावी. एक आजोबांनी माझे आजोबा श्री पुरुषोत्तम धारेकर यांनी मला एक गोष्ट नेहमी सांगितली की जर कोणी तुला परफॉर्म करायला सांगितलं तर तू परफॉर्मर असल्यामुळे तुझं काहीतरी तयार असलं पाहिजे. तेव्हा संजय दादांनी जेव्हा मला सांगितलं की तू नाटक लिहावं आणि दिग्दर्शित करावं, त्यामुळे माझं सब्जेक्ट मला निर्माण करणं भाग पडलं आणि त्या सगळ्या प्रोसेसमधनं वॉशिंग मशीन निर्माण. ही वॉशिंग मशीन जी आहे ही तुम्ही जे आता तुम्हाला जो 2 वर्षाचा ब्रेक मिळाला त्या ब्रेकचा हे परिणाम म्हणावा की काहीतरी चांगलं स्फुरण आलं. हो, एक तर मी जसं मगाशी म्हटलं तसं की या अवस्थेमध्ये सगळ्यांनी मला एवढं सांगितलं काळजी घे, तू राहशील तर मग जग राहील. पण संजय दादा एकमेव होता जो म्हणाला की तू लिही आणि दिग्दर्शन कर. ॲक्टिंग नाही करू शकत ना, तू लेखन दिग्दर्शन करू शकतो. सो तो मोठा टर्नअराऊंड होता लाईफमधला आणि त्याचा मी भरपूर फायदा होतो. चांगलाच फायदा झाला असं म्हणाला हरकत नाही. पॉझिटिव्ह फायदा. येस. थँक्यू.